जालना येथे भव्य शेतकरी रॅलीचे आयोजन अंबड चौफुल्ली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत करण्यात आले होते। यावेळी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या 2025 खरीप पीक विमा 17,500 रुपये प्रमाणे त्वरित जमा करावा, 2024 रब्बी फळ पीक विमा ट्रिगर प्रमाणे भरपाई द्यावी, 2024 रब्बी फळ पीक विम्यातून वगळलेल्या मंडळास भरपाई द्यावी। यासाठी दिनांक 24 फेब्रुवारी 2026 मंगळवार रोजी या भव्य शेतकरी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। या शेतकरी रॅलीसाठी जालना जिल्ह्यातून शेतकरी उपस्थित झाले होते। यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत परिसर दणाणून सोडला। या शेतकरी रॅलीमध्ये गजानन रामनाथ उगले, शरद सोळंके, शैलेश मरकड, कारभारी मिठे, कृष्णा पडूळ, नारायण वाडेकर यांच्यासह अन्य शेतकरी मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये उपस्थित होते। प्रमुख मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे। याची माहिती गजानन उगले यांनी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली आहे। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील भारती, जालना। जी प्रमुख मागणी आहे की खरीप 2025चा जवळपास जिल्ह्यामध्ये 4 ते 5 लाख शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे आणि आतापर्यंत सरकार मात्र साल ढकल करत मुख्यमंत्री म्हणतात की जानेवारी महिन्यात वाटप करू, 17,500 ने वाटप करू, पण आमची मागणी आहे मागच्या वर्षी 1 रुपयात पीक विमा असताना आमच्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला 50,000 रुपये मिळाला आणि यावेळेस मात्र ते 17,500 ची नुसती घोषणा करतायत। ही पूर्णपणे शासनाने शेतकऱ्याची फसवणूक केलेली घोषणा आहे। आमची मागणी आहे केंद्र सरकारकडे, मुख्यमंत्री साहेबांकडे मागणीच नाही। मुळात आमचं आजचं जे निवेदन दिलेलं आम्ही जिल्हाधिकारी महोदय यांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना दिलेला आणि आमचा पूर्णपणे मराठवाडा हा अतिवृष्टीग्रस्त झालेला आहे आणि आमचे माल होते नव्हते पूर्ण बर्बाद झालेले आहेत। त्यामुळे आम्हाला किमान जी पीक विम्याची जी रक्कम आहे ती अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईप्रमाणे मिळाली पाहिजे। जसं की आमच्या घनसोली तालुक्यात 80% नुकसान दाखवलेली आहे, तर विम्याची रक्कम देखील आम्हाला त्या प्रमाणामध्ये 80% हवी। जालना जिल्ह्याची सरासरी 70% नुकसान भरपाई दाखवलेली आहे। म्हणून आमची मागणी आहे की खरीप 2025चा विमा हा प्रीमियमनुसार आणि नुकसान भरपाईनुसार 70% आम्हाला देण्यात यावा। तोपर्यंत आम्ही मात्र या ठिकाणी शांत राहणार नाहीत आणि 2024 रब्बी फळपीक विम्यातून अनेक मंडळ विनाकारण स्कामेटच्या कंपनीने चुकीच्या पद्धतीने डेटामध्ये छेडछाडी करून पीक विमा कंपनीसोबत साठवलोटो करून या ठिकाणच्या स्थानिक पुढाऱ्यासोबत साठवलोटो करून या पीक विम्यातून आमच्या शेतकऱ्याला मात्र वंचित ठेवलंय। त्यामुळे आमची ती एक मागणी आहे, जोपर्यंत 2024 रब्बीच्या फळपीक विम्याच्या प्रत्येक शेतकऱ्याला, प्रत्येक मंडळातील प्रत्येक पिकाच्या भरणा करणाऱ्या शेतकऱ्याला जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मात्र ही लढाई कायमस्वरूपी आज या ठिकाणी जालन्याला आलोत। उद्या मात्र कृषी आयुक्तालय पुणे या ठिकाणी देखील आम्ही जाणार आहोत। या ठिकाणी हे देखील तुम्हाला आम्ही या ठिकाणाहून ठामपणे सांगतो।